नमस्ते. मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून एक लेख अपरिचिताचा शेवटचा प्रवास नावाचा एक लेख वाचनात आलेला आहे आणि तो या ठिकाणी वाचतो. तो जर आपल्याला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जेव्हा तुमच्याकडे सारे काही असतं, प्रतिष्ठा, पैसा, नाती गोती, सारं काही, तरी आयुष्य आणखी काहीतरी मागत असतं. त्याचं नाव आहे मनःशांती. जय श्रीराम भवतु सब मंगलम. लेख सुंदर आहे. अपरिचिताचा शेवटचा प्रवास. मी एक टॅक्सी चालक आहे. बहुतेक वेळा मी रात्रीची पाळी करतो. गेल्या आठवड्यात रात्री साधारण 11 वाजता एक वयस्कर गृहस्थ माझ्या टॅक्सीत बसले. पांढरा कुर्ता, धोतर, थकलेले डोळे, पण त्यांच्या आवाजात एक वेगळीच ठामपणा होता. टॅक्सीत बसताच ते म्हणाले, आज रात्री तुला 5 ठिकाणी घेऊन जायचे आहे. मी तुला 5,000 रुपये रोख देईन, पण प्रवास संपेपर्यंत का, असा प्रश्न विचारायचा नाही. त्यांनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. त्यावर 5 पत्ते लिहिले होते. पहिला थापा, दक्षिण कोलकात्यातील एक जुने घर. मी ही गाडी थांबवली. ते खाली उतरले नाहीत, फक्त काच खाली करून त्या घराकडे शांतपणे पाहत राहिले. 10 मिनिटे गेली. त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते, पण आवाज नव्हता. चला पुढच्या ठिकाणी जाऊया, ते हळूच म्हणाले. दुसरा थांबा, एक प्राथमिक शाळा. गेट बंद होते, आत अंधार, खेळाचे मैदान दिसत होते. ते गाडीतून उतरले आणि हळूच झोपाळ्याजवळ गेले. त्यावर बसून हलके हलके झोके घेऊ लागले. 20 मिनिटांनी ते परत आले. ते म्हणाले, इथे मी 43 वर्ष शिक्षक म्हणून काम केले. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ इथेच गेला. तिसरा थांबा, एक छोटंसं जुनं कॉफी हाऊस. ते आत गेले आणि चहाचा एक कप मागवला. एका कोपऱ्यात बसले, पण चहाला हातही लावला नाही. फक्त आजूबाजूला पाहत बसले. 15 मिनिटांनी हलकस हसत बाहेर आले. ते म्हणाले, इथे मी पहिल्यांदा उमादेवीला भेटलो होतो 1969 साली. चौथा थांबा, स्मशानभूमी. ते खाली उतरले. एका स्मृतिफलकासमोर उभे राहून काहीतरी पुटपुट होते, जणू प्रार्थना करत होते. अर्ध्या तासात परत आले तेव्हा त्याचे डोळे लाल झाले होते. ते म्हणाले, ती गेल्याला आता 3 वर्ष झाली. 5वा थांबा, एक मोठे सरकारी रुग्णालय. त्यांनी गाडी थांबवायला सांगितले. मग माझ्याकडे पाहून म्हणाले, आता मी तुला काय सांगतो, मला 4थ्या टप्प्यातील कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणतात काही आठवडे, कदाचित काही दिवस उरलेले आहेत. म्हणून आज रात्री माझे संपूर्ण आयुष्य शेवटच्या वेळेस पाहून घ्यायचे होते. हे ऐकून मी स्टेअरिंगवर डोके टेकून रडू लागलो. ते शांतपणे म्हणाले, ते घर जिथे मी माझी मुलं वाढवली, ती शाळा जिथे मला माझ्या आयुष्याचा उद्देश सापडला, ते कॉफी हाऊस जिथे मी प्रेमात पडलो, ते स्मशान जिथे मी माझ्या पत्नीला शेवटचा निरोप दिला, आणि हे रुग्णालय जिथे आज मी दाखल होणार आहे. मी पुन्हा घरी परतणार नाही. त्यांनी 5,000 रुपये माझ्या हातात दिले. धन्यवाद, तुम्हाला माझे आयुष्य पुन्हा एकदा पाहायला मदत केली. माझ्या आयुष्यातील शेवटचा अपरिचित माणूस, पण खूप माणुसकीने वागणारा. मी म्हणाल, नको तात्या, हे पैसे मी घेऊ शकत नाही. ते म्हणाले, घे. हे देण्यासाठी माझ्याकडे आता कोणी नाही. माझी मुलं माझ्याशी बोलत नाहीत. मित्र उरले नाहीत, पण तू मला 3 तास दिलेस. 3 तास माणुसकीची, त्याची किंमत पैशापेक्षा जास्त आहे. त्याने आपली छोटी बॅग घेतली आणि रुग्णालयात आत गेले. दुसऱ्या दिवशी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला पाहून हलकंच हसलं, आणि तू आलास. मी म्हणालो, तुम्हाला असं सोडून येणं मला पटत नव्हतं. आम्ही 2 तास बोललो. त्यांच्या पत्नी उमादेवीबद्दल, त्यांच्या विद्यार्थ्याबद्दल आणि दूर गेलेल्या मुलाबद्दल.
मी रोज जाऊ लागलो, चहा घेऊन जायचो, त्यांना वर्तमानपत्र वाचून दाखवायचो. कधी कधी फक्त त्याच्या शेजारी शांत बसायचो. एकदा ते म्हणाले, मी एकटाच मरणार असं वाटत होतं, पण तू आता इथे आहेस. शेवटचे एक अपरिचित कुटुंबासारखा झालास, हेच माझे भाग्य. मी त्याच्या हातात हात घेत म्हणालो, तुम्ही एकटेच नाहीत. दुसऱ्या दिवशी पहाटे 3:15 वाजता त्यांचं निधन झालं. मी त्यांच्या हात धरून तिथेच बसलो होतो. त्याचे शेवटचे शब्द होते, सगळ्यांना सांग, अपरिचित लोकांकडे लक्ष दे. आपले सगळे कुठेतरी निघालो आहोत. काहीतरी जलद, काहीतरी हळूहळू, पण वाटेत माणुसकी दाखवत जा. तू तसं केलंस आणि माझं शेवटचे दिवस सुंदर गेले. मॉनिटरचा आवाज थांबला आणि सरळ रेषा दिसू लागली. त्या अंत्यसंस्काराला फक्त 6च लोक होती. मी 3 परिचित, एक वकील आणि त्याचा एक जुना विद्यार्थी, 43 वर्षाचे अध्यापन, 52 वर्षाचा संसार, 61 वर्षाचे आयुष्य आणि शेवट फक्त 6 माणसं. त्या दिवशी मला एक मोठा धडा मिळाला. प्रत्येक अपरिचित माणूस कोणाच्या तरी आयुष्यात संपूर्ण जग असतो. प्रत्यक्ष प्रवासामागे एक कथा असते. प्रत्येक माणूस जगत असतो आणि कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं इतकी त्याची अपेक्षा असते. आज ते 5,000 रुपये मी खर्च केले नाहीत. ते माझ्या टॅक्सीत ठेवले आहे, कारण प्रत्येक प्रवासी कदाचित आपल्या आयुष्याचा शेवटचा प्रवास असू शकतो. त्या एका शिक्षकाने मला शिकवले, माणुसकी ही काही अतिरिक्त गोष्ट नाही, तेच खरं आयुष्य आहे. चला आपणही असा प्रयत्न करूया. कदाचित आपण भेटायला एखादा अपरिचित माणूस आपल्या आयुष्यात शेवटचा प्रवास असेल. आपण आपल्या आयुष्यात थोडासा का होईना प्रकाश आणि माणुसकी देऊया. माणूस म्हणून जन्माला आलो तर माणुसकी विसरून कसं चालेल? ही एका टॅक्सी चालकाला खरा अनुभव आहे. मी एखाद्या लेखकाची कल्पना कथा आहे हे मला माहीत नाही. कोणीतरी अगर इंग्रजीतून कन्नड भाषांतर केलेले होते. मी ते कन्नडमधून मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाचलेल्या मजकुरात थोडेफार बदल करून चांगला संदेश देण्यास सद्भावनेने येथे शेअर करत आहे. डॉक्टर सुभाष भोसले यांनी हा पाठवलेला लेख आहे, अपरिचिताचं. आणि हा लेख एक मनाला एक भावना चालून जाणार आहे. आताची परिस्थिती काय? आताचे बरेच तरुण आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात, ज्याने आपल्यासाठी कसता काय. त्यासाठी मुलं लक्ष देत नाही, सुना देत नाही, नातवंड देत नाही. आणि वयोवृद्ध लोकांची जी काही आज दुरावस्था चाललेली आहे ती अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात प्रत्येकाने विचार करावा आणि या संदर्भात आपलं मत काय, कमेंट्स करा. आणि माझा हा व्हिडिओ आणि लेख आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.